Very good morning, very good afternoon, very good evening, very good night. तर पहा, in this lecture we will discuss the molar specific heat capacity, that is Cp and Cv, by using law of equipartition of energy. Very first, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? तर पहा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे टोटल अमाउंट ऑफ हीट सप्लाइड or total amount of heat required to raise temperature by 1 degree Celsius or 1 degree Kelvin of 1 gram substance. 1 gram of substance, whereas molar specific heat capacity म्हणजे total amount of heat supplied or total amount of heat required to raise temperature by 1 degree Celsius or 1 degree Kelvin for 1 mole of substance. जिथे 1 ग्राम असेल तिथे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल, जिथे 1 मोल असेल तिथे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल. तर पहा, मोलार म्हणजे 1 मोल. For 1 mole specific heat capacity at constant pressure, that is Cp, at constant volume, that is Cv. And we know that gas has two types of specific heat capacities, that is Cp and Cv. In last lecture we have seen that molar specific heat capacity, that is Cp and Cv, for monoatomic gas. Monoatomic gas, Cv was 3/2 R and Cp was 5/2 R. तर या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत फॉर डायatomic gas molecule. Diatomic gas. What are the examples of diatomic gas molecules? H2, O2, N2. What is diatomic gas? The molecule contains two atoms. H, H2, O, O2, N, N2. Two atoms जिथे असतील त्याला आपण म्हणतो डायatomic गॅस. नेक्स्ट, consider to find Cp and Cv. To find Cp and Cv, consider n mole of gas. कोणता घ्याल? H2, O2, N2. घ्या O2. दिस इज वेसल. या वेसल मध्ये काय असेल? O2. टेम्परेचर of this gas is constant. या गॅसचं टेम्परेचर T is equal to constant. हा गॅस किती आहे? n मोल O2. तर बस झालं एवढंच डिस्कशन टू फाइंड Cp and Cv. Now discuss about degree of freedom.
तर पहा डिग्री ऑफ फ्रीडम O2 2 atoms. O2 gas molecule has 2 atoms. तर हे आहेत त्याचे, हा एक O, हा एक O, हा असेल O2. तर पहा सर्वात अगोदर आपण डिस्कस करूया डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लिनियर. दिस मोशन इज ट्रान्सलेशनल मोशन. तर पहा हा जो O2 गॅस मॉलिक्यूल आहे हा इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो. म्हणजेच काय, याला या डायरेक्शन मध्ये रिस्ट्रिक्शन नाहीये, त्याला या डायरेक्शन मध्ये रिस्ट्रिक्शन नाहीये, त्याला या डायरेक्शन मध्ये पण रिस्ट्रिक्शन नाहीये. तर ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन म्हणजेच लिनियर मोशन, पहा लिनियर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, हा O2 मॉलिक्यूल या तिन्ही डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. तर ही एक, हा इकडे जाऊ शकतो म्हणजे एक डिग्री ऑफ फ्रीडम, याला इकडे जाण्यासाठी फ्रीडम आहे, याला इकडे जाण्यासाठी फ्रीडम आहे 1 डिग्री ऑफ फ्रीडम, याला इकडे जाण्यासाठी पण फ्रीडम आहे म्हणजे इथे पण एक 1 डिग्री ऑफ फ्रीडम. तर टोटल डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन किती झाल्या, 1 2 3. डिग्री ऑफ फ्रीडम 3. कशामुळे, ब्रॅकेटमध्ये T म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन. देन तर पहा थोडंसं डीपमध्ये जाऊया. हा या डायरेक्शन मध्ये जात असेल तर या डायरेक्शन मध्ये एनर्जी किती असेल, हाफ mv एक्स स्क्वेअर. इकडे जात असेल तर इथे किती असेल, हाफ mv वाय स्क्वेअर. या डायरेक्शन मध्ये हाफ mv झेड स्क्वेअर. तर टोटल एनर्जी of this oxygen molecule is half mvx square, half mv y square, half mv z square. तर यामुळे पहा नेक्स्ट each quadratic term, this is quadratic term, this is quadratic term, this is quadratic term. We know that each quadratic term contributes for 1/2 kBt energy, that is E is equal to half kBt. म्हणजे या डायरेक्शन मध्ये याचाच अर्थ काय असेल पहा, हाफ 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 म्हणजेच काय, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ एनर्जी, इक्वल अलोकेशन ऑफ एनर्जी इन ईच डायरेक्शन. या डायरेक्शन मध्ये तेवढीच एनर्जी जेवढी या डायरेक्शन मध्ये असेल तेवढी, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. याचाच यूज करून आपण Cp अँड Cv फाइंड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहा मग टोटल एनर्जी किती असेल, हाफ हाफ हाफ. याच्यासाठी हाफ kBt, याच्यासाठी हाफ kBt, याच्यासाठी हाफ kBt. 1/2 kBt प्लस हाफ kBt प्लस
हाफ kbt. सांगा 3/2 kbt. ब्रॅकेटमध्ये लिहा ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. नेक्स्ट, डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू रोटेशनल मोशन. तर पहा हा O2 गॅस मॉलिक्यूल, दिस इज y axis. अबाउट दिस y axis हा मॉलिक्यूल रोटेट होऊ शकतो विथ अँग्युलर स्पीड ओमेगा y. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस इज IY. जर हा रोटेट होत असेल तर रोटेशनल मोशनमध्ये कोणती एनर्जी असते? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. याला काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. हे तुम्हाला माहित आहे. इथे पहा, ड्यू टू रोटेशन देर इज एनर्जी and this energy is called as rotational kinetic energy. तर यामुळे किती असेल? कायनेटिक एनर्जी ड्यू टू दिस रोटेशन इज हाफ IY ओमेगा y स्क्वेअर. देन सेकंड कॉन्फिगरेशन, दिस ही y ॲक्सिस होती. नाउ दिस z ॲक्सिस. तर अबाउट z ॲक्सिस also can rotate. This molecule can rotate about this axis also. तर अँग्युलर स्पीड असेल ओमेगा z. अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IZ. तर कायनेटिक एनर्जी किती असेल? हाफ IZ ओमेगा z स्क्वेअर. त्यानंतर हा O2 गॅस मॉलिक्यूल y ॲक्सिस झाली, z ॲक्सिस झाली. आता कोणती असेल? दिस x ॲक्सिस. तर पहा, अबाउट x ॲक्सिस, अबाउट x ॲक्सिस हा O2 गॅस मॉलिक्यूल can rotate but can not change its position. म्हणजे काय? पहा, दिस इज O, दिस इज O, दिस इज x ॲक्सिस. म्हणजे हे स्ट्रक्चर म्हणजे हे इथे एक O, इथे एक O, ते दोन अबाउट x ॲक्सिस असे फिरत असतील. पहा, असं फिरल्यामुळे या ऑक्सिजन मॉलिक्यूलची पोझिशन चेंज होत आहे का? नाही. म्हणजे हा पोझिशन चेंज करत नाहीये. हा रोटेट होत आहे पण पोझिशन चेंज करत नाही. हे झालं एक लॉजिक. दुसरं लॉजिक पहा, थोडंसं वेगळ्या प्रकारे काढतो. दिस इज x ॲक्सिस. पहा, दिस डिस्टन्स कसा असेल? व्हेरी लेस, दॅट इज r. आणि यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर. जर r खूप लहान असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण अबाउट x ॲक्सिस कसा असेल?
स्मॉल. त्यामुळे हा आपण कन्सिडर करत नाही. तर फायनली या डिस्कशनमधून कन्क्लुजन असा आहे की डिग्री ऑफ फ्रीडम इज 0. अबाउट दिस x axis, it can rotate but cannot change position. Due to this, degree of freedom 0. म्हणजे and third, degree of freedom due to vibrational motion. आपण याचं डिस्कशन करणार नाहीये because it is not active at room temperature. And degree of freedom due to vibrational motion केव्हा पॉसिबल आहे? at high temperature. म्हणूनच आपण या टॉपिकमध्ये that is to find Cp and Cv we will consider only degree of freedom due to translational motion, degree of freedom due to rotational motion. आणि तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल तर जे आपण डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड करणार ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन अँड ड्यू टू रोटेशनल मोशन त्याच्यामध्ये +2 करा आणि प्रॅक्टिस कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. डिग्री ऑफ फ्रीडम 2. नाउ वी कॅन फाइंड. तर पहा इथे इन रोटेशनल मोशन टोटल एनर्जी किती असेल? 1/2 I y ओमेगा y स्क्वेअर प्लस हाफ I z ओमेगा z स्क्वेअर टोटल एनर्जी. तर टोटल एनर्जी किती येईल मग? इथेच संपूया. पहा याच्यामुळे हा एक डिग्री ऑफ फ्रीडम झाला, हा एक डिग्री ऑफ फ्रीडम झाला. इथे रोटेट होऊ शकत आहे, इथे रोटेट होऊ शकत आहे, म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम आहे. त्याला रोटेट होण्यासाठी फ्रीडम आहे, इथे पण रोटेट होण्यासाठी फ्रीडम आहे. म्हणजे इथे एक डिग्री ऑफ फ्रीडम, इथे एक डिग्री ऑफ फ्रीडम. अशा प्रकारे डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू रोटेशनल मोशन किती झाल्या? 2. म्हणजेच इथे एनर्जी किती असेल? याच्यामुळे हाफ kBt, याच्यामुळे हाफ kBt. आपल्याला माहित आहे ईच क्वाड्रॅटिक टर्म, इथे पहा ईच क्वाड्रॅटिक टर्म कॉन्ट्रीब्यूट फॉर हाफ kBt. इथे 2 क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत, त्यामुळे याच्यामुळे हाफ, याच्यामुळे हाफ. तर टोटल एनर्जी ड्यू टू रोटेशनल मोशन इज हाफ kBt प्लस हाफ kBt. टोटल किती येईल? kBt. तर आता आपण सम करूया टोटल एनर्जी. इथे पहा ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन 3/2 kBt, ड्यू टू रोटेशनल मोशन kBt, हाफ हाफ 1 किती येईल? kBt. तर टोटल एनर्जी किती असेल? एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन, एनर्जी इन रोटेशनल मोशन. इथे आहे 3/2 kBt, इथे आहे kBt. इथे लिहा इक्वेशन नंबर 1, इथे लिहा इक्वेशन नंबर 2 आणि मग इथे लिहा फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर एनर्जी किती येईल?
5/2 kBT. This is energy for one molecule. Then for n number of molecule, it is E is equal to 5/2 kBT इंटू n. समजत आहे की नाही? एका मॉलिक्यूलसाठी पहा, एकच मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला आहे. एका मॉलिक्यूलसाठी 5/2 kBT ब्रॅकेटमध्ये लिहा फॉर वन मॉलिक्यूल. तर फॉर n molecule, this is, we can say, total internal energy. So this can be written as E is equal to U is equal to 5/2 kBT into n. स्टार. तर पहा, this is for n molecules. So 1 mole म्हणजे Na molecules. 2 mole 2 into Na molecules. 3 mole म्हणजे 3 Na molecules. तर फॉर n मोल किती असेल? n इंटू Na मॉलिक्यूल्स. आपण जो गॅस कन्सिडर केला आहे तो किती आहे? n मोल. तर n मोलमध्ये किती मॉलिक्यूल्स असतील? n into Na, that is this value. This capital N is number of molecules. ते किती आहेत? n, this n into Na, where Na is Avogadro's number or constant. 6.023 10⁻23. तर हे इक्वेशन काय येईल मग? E is equal to 5/2 kBT into n into Na, स्मॉल n कॅपिटल N A. तर इथे पहा, n इथे घेऊन या, 5/2 kB इंटू Na एकत्र, T सेपरेट. तर इथे पहा, वी नो दॅट Kb, that is Boltzmann constant or universal gas constant, divided by this Avogadro's number. From this, R is Kb इंटू Na. तर पहा, Kb इंटू Na हा ब्रॅकेट म्हणजेच हा. तर हा इथे जाऊन बसेल. तर आपल्याला E इज इक्वल टू भेटेल n 5/2 RT. तर पहा, याच्यामध्ये जनरल इक्वेशन E टोटल internal energy is equal to, n is what?
number of moles into 5 is degree of freedom. पहा, due to translational motion degree of freedom 3, due to rotational motion degree of freedom 2. पहा 1 1 2 दोन फ्रीडम आहेत, 2 डिग्री ऑफ फ्रीडम. इथे 3 फ्रीडम आहेत एक्स वाय झेड, तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या 5 फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. तर पहा इथे नंबर किती आला आहे 5. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो F डिवायडेड बाय 2 RT. जनरल फॉर्म्युला फॉर टोटल इंटरनल एनर्जी. तुम्ही इथे एन ची व्हॅल्यू दिलेली असेल ती पुट करू शकता. दॅट इज नंबर ऑफ मोल्स 1 असेल 1 ठेवा, 2 असेल 2 ठेवा. एफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल किती आहे 5. तर इथे 5 पुट करा, तुम्हाला हा फॉर्म्युला भेटेल जो आपण डिराईव्ह केला आहे तो. किंवा मोनो ॲटॉमिक गॅससाठी तुम्ही पाहिला आहे, मोनो ॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत 3. इथे 3 ठेवा, 3/2 RT. हेच इक्वेशन तुम्हाला तिथे भेटलं आहे. हे डिस्कशन तिथं पण केलं आहे. तुम्हाला हे पाठ होण्यासाठी वारंवार डिस्कस करत आहे. तर पहा हे जनरल E इज इक्वल टू N 5/2 RT. इथे लिहा फॉर N मोल E इज इक्वल टू 5/2 RT फॉर 1 मोल. पहा काय फाइंड करत आहोत आपण CP अँड CV. कोणत्या मोलार. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट CP that is at constant pressure and molar specific heat capacity at constant volume that is CV. CP CV 5/2 RT for 1 mole. याला आपण काय म्हणतो मोलार. मग एनर्जी that is total energy internal energy for 1 mole of gas, for 1 mole of substance it is 5/2 RT फायनल फॉर 1 मोल. 2 मोल असतील 2 नी मल्टिप्लाय करा, 3 मोल असतील 3 नी मल्टिप्लाय करा, 4 मोल असतील 4 नी मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला टोटल एनर्जी भेटून जाईल. देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. we get dE by dt is equal to 5/2 R constant dt by dt. 5/2 R 1 dE by dt. तर पहा dE by dt काय असेल टोटल हीट सप्लाइड इज इक्वल टू D that is total internal energy divided by dt divided by dt dq by dt at constant volume. What is this? Rate of change of heat supplied with respect to temperature. याला आपण म्हणतो CV is equal to dE by dt. तर पहा dE by dt याला आपण काय लिहू शकतो CV. तर आपल्याला भेटेल CV इज इक्वल टू 5/2 R and this is molar specific heat capacity at constant
volume. Then we get Cv is equal to 5 by 2 R. We know that Mayer's relation त्यालाच आपण म्हणतो माहेरच रिलेशन, दॅट इज Cp Cv R. Cv ची व्हॅल्यू किती भेटली आहे? Cp मायनस 5 by 2 R इज इक्वल टू R. Cp इज R 5 by 2 R किती येईल? 7 by 2 R. दिस इज Cp. Cp 7 by 2 R, Cv 5 by 2 R for diatomic gas molecule. Then adiabatic constant, that is gamma, Cp divided by Cv, ratio of Cp to Cv. Cp किती आहे? 7 by 2 R divided by 5 by 2 R. R cancel, 2 cancel, 7 by 5. तर 7 by 5 किती येईल? 1.4 गॅमा. बरोबर, 1.4. This is more about diatomic gas molecule, that is to find Cp and Cv. Molar specific heat capacity at constant pressure, molar specific heat capacity at constant volume, that is Cv. छोटीशी असाइनमेंट, आपण व्हायब्रेशनल मोशन कन्सिडर केली नाही. तुम्ही व्हायब्रेशनल मोशन कन्सिडर करा, +2 करा आणि हे डेरिवेशन प्रॅक्टिस करा डबल. त्यावेळेस Cp येईल 9 by 2 R, Cv येईल 7 by 2 R. 2 ॲड केल्यामुळे काय होईल? इथे 7 आहे, 9 होईल आणि Cv मध्ये 5 आहे, तिथे 7 होईल. 2 ॲड करायचं, 5 + 2 7.